नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे आपलं कपाट आपण कसं ऑर्गनाईज करायचं आणि कमी जागेमध्ये जास्तीत जास्त कपडे कशी ठेवता येतील याचा आपण विचार केला पाहिजे. आणि सगळ्यांच्याकडेच खूप खूप कपडे असतात आणि मग एक वेळ अशी येते की ठेवायला जागा नाही राहत, कसं पण आपलं कपाट मेस होऊन जातं. तसं मेसी न ठेवता आपण काय करायचं, हे असे लोकल मार्केटमध्ये किंवा रोडवर असे ऑर्गनायझर मिळतात, ऑनलाईनही भेटतात, पण मी तुळशीबागेतून घेतलेले आहेत. हे असे ऑर्गनायझर घेतले आणि घरी आले आणि मस्त कपाट आवरायला चालू केलं. तर पहिल्यांदा नंबर आलेला आहे आपल्या साड्यांच्यावर. आणि साड्या कसं आपण जास्त आपलं घालणंही होत नाही, पण घ्यायला मात्र खूप आवडतात. आणि साडीशिवाय आपला सण साजराच होऊ शकत नाही. किती फॅशन आली आणि किती फॅशन गेली, तर साडीशिवाय स्त्री अपूर्णच आहे. त्यामुळं प्रत्येक सणावाराला लग्नात वगैरे साडीच घालावी लागते. तर चला आत्ता माझं असं कपाट आहे, तर मी आता ऑर्गनाईज करताना मी कसं करणार आहे बघा. तर पहिला चार ऑर्गनायझर आणलेले आहेत असे. आणि त्याच्यामध्ये बघा आता मी कसं लावते ते. या साड्या घेतलेल्या आहेत, ह्या सिंपल साड्या आहेत, म्हणजे ज्या फॅन्सी वगैरे नाही आहेत, सिंपलच साड्या अगदी आहेत. तर मी अशा एकावर एक ठेवलेल्या आहेत आणि आपल्याला दिसणार आहे त्या साईडनं ठेवायचं, इकडच्या साईडला पण मावतात. पण मी आधी काय केलेलं आहे, ह्या साड्या एकदम सिंपल आहेत, म्हणजे कोणी वगैरे घेतलेल्या आपण असाव्या अशा म्हणून गावाकडे वगैरे गेल्यावर नेसायला तर घेतलेल्या आहेत. आणि त्याच्या साईडला मी परकर ठेवलेले आहेत, म्हणजे काय तुम्ही पेटीकोट म्हणता, पेटीकोट ह्या साईडला मी ऑर्गनाईज करून ठेवलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता मी हे पूर्ण कसं ठेवलेलं आहे आणि अगदी सोपं गेलेलं आहे मला हे तरी ठेवायला. पहिला ऑर्गनायझर माझा असाच गेला आणि जवळजवळ बघा किती साड्या बसलेल्या आहेत, 7 ते 8 साड्या बसलेल्या आहेत. आणि इकडच्या साईडला माझे पेटीकोट म्हणजे परकर पण बसलेले आहेत. एक ऑर्गनायझर झाला. तर आता दुसरा ऑर्गनायझर मी घेणार आहे आणि त्याच्यामध्ये काय करणार आहे, तर मी थोड्याशा मीडियम रेंजच्या साड्या ठेवणार आहे. म्हणजे असं हे बघा तुम्हाला दाखवत आहे, इथं पण मी केवढ्या साड्या ठेवलेल्या आहेत. आणि ह्या मी 2 साईडला लावून ठेवलेल्या आहेत. एक पहिल्या साईडला पण ठेवलेली आहे छोटी घडी असल्यामुळे, आणि दुसऱ्या साईडला पण ठेवलेलं आहे. आणि बऱ्याच मी ह्याच्यामध्ये आपले ब्लाउजेस पण एक्स्ट्राचे मी ठेवलेले आहेत. आय थिंक मी ह्याच्यातच नाही, याच्यामध्येच मी ब्लाऊज पण ठेवणार आहे. बघा एवढी स्पेस राहिलेली आहे. तर एक्स्ट्राचे ब्लाऊजचा एक बॉक्स माझा भरलेला आहे, पण अजून थोडे शिल्लक राहिलेले आहेत, म्हणून मी ह्याच्यामध्ये इथं ठेवलेले आहेत. आणि ह्याच्यावरून अजून 1-2 साडी बसलेली म्हणजे बसवलेली आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा, हे ब्लाऊज झाल्यानंतर ब्लाऊज पण म्हणजे एखाद्या साडीवरचाच शिवलेला आहे, पण माझे एक्स्ट्राचे ब्लाऊज पण भरपूर आहेत. मी माझे ब्लाऊज कलेक्शन हा व्हिडिओ ऑलरेडी मी पोस्ट केलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघू शकता. खूप छान माझे ब्लाउजेस आहेत आणि त्याचं कलेक्शन पण छान आहे. आपण कॉन्ट्रास्ट वगैरे घालतो ब्लाऊज, तर त्याच्यासाठी. तर चला, हे बघा 2 येल्लो साड्यावरती आलेल्या आहेत आणि हा ऑर्गनायझर पण टम्म भरलेला आहे. तर चला आता आपण चेन लावूया. किती छान बसलेल्या आहेत साड्या, तुम्ही बघू शकता. हे बघा तुम्हाला दाखवते मी गोल फिरवून. हे बघा, आणि अजिबात गोंधळ झालेला नाही आणि मेस पण अजिबात झालेला नाही आहे. तर व्यवस्थित बसलेल्या आहेत साड्या. तर तुम्ही पण अशा ठेवू शकता, असं ऑर्गनायझर आणून, जर जास्त साड्या आणि जास्त कपडे असतील तर. आणि बायकांचं कसं फक्त साड्याच असतात असं नाही आहे, जीन्स पॅन्ट असते, टॉप्स असतात, शॉर्ट्स असतात वगैरे खूप सारे असे वेगवेगळे प्रकारचे कपडे असतात, त्यामुळे ठेवणं खूप अवघड होऊन जातं. आता ह्या थोड्या काटापदराच्या भारीतल्या साड्या आहेत, म्हणजे एकदम भारीतल्या नाही आहेत, पण मीडियमच्या पुढची स्टेप आहे ती. तर हे बघा, या पण साड्या मी अशा घालून ठेवलेल्या आहेत या ऑर्गनायझरमध्ये. आणि हा तिसरा ऑर्गनायझर आहे माझा, तुम्ही बघू शकता. आणि ह्यामध्ये पूर्ण साड्याच घातलेल्या आहेत, त्याच्यामध्ये ब्लाऊज परकर काहीसुद्धा घातलेलं नाही आहे मी. हे बघा तुम्ही बघू शकता. आणि अजिबात कुठं चुरगळलेली नाही, काही नाही.
अजिबात न चुरगळता या ऑर्गनायझरमध्ये साड्या बसतात आणि पूर्ण ट्रान्सपरंट पण ऑर्गनायझर आपल्याला बाजारामध्ये भेटतात. तुम्हाला जसे हवे आहेत तसे ऑर्गनायझर आणून तुम्ही साड्या ऑर्गनाईज करू शकतात. तर हा बकेट घेतलेला आहे, म्हणजे ऑर्गनायझरच आहे. तर मी या ऑर्गनायझरमध्ये मी माझ्या ओढणीचे ड्रेस असतात ना, ते जास्त घातले जात नाहीत. फक्त कुठे पाहुण्यांच्या घरी किंवा आपण ट्रॅडिशनल काय तर आपलं फंक्शन असेल तरच आपण हे ओढणीचे ड्रेस घालतो. आणि हा ड्रेस मी अमृतसरवरून आणलेला आहे. अमृतसरला गेले होते मी तेव्हा आणलेला आहे. आणि एवढे मध्ये जवळजवळ 7 ते 8 तरी ड्रेस माझे बसलेले आहेत. ओढणीचे फक्त मी ठेवलेले आहेत. बाकीचे ओढणीचे ड्रेस मी साडी ऑर्गनायझरच्या शेजारी थोडी जागा होती त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. ते तुम्हाला दाखवलेलंच आहे. तर बघा एवढे माझे ड्रेस बसलेले आहे त्याच्यामध्ये आणि अजिबात त्याच्यामध्ये पण चुरगळलेले नाहीत. थोडे थोडे पसरून ठेवलं ना खूप छान व्यवस्थित बसले जातात. हे बघा अजून एक माझ्या ह्याच्यावरती ड्रेस बसतो. आणि हा ऑर्गनायझर पण आता टम्म भरलेला आहे, कारण कपडे जास्त झालेले आहेत. कपाट पण आहेत भरपूर, पण ठेवायलाच जागा नाही राहिलेली असं झाले. कारण हे बघा आता हे साडीचं बघा, साड्या ह्या सगळ्या माझ्या लग्नातल्या आणि काठापदराच्या भारीतल्या एकदम हाय रेंजच्या साड्या आहेत. इकडं मी मीडियम साईजच्या म्हणजे मीडियम लेवलच्या साड्या मी इथे ठेवलेल्या आहेत. आणि ह्या बॉक्समध्ये माझे ड्रेस ठेवलेले आहेत. हे तर सुटसुटीत झालेलं आहे. नंतर समजेल की कशात काय ठेवले ते, आणि आपली ठेव आपल्याला समजतेच कुठं ठेवलेलं आहे ते. त्यामुळे मी अशा प्रकारे फक्त ह्यावेळी थोडासा चेंज केलेला आहे. कसं होते बघायचं होतं मला, कारण सारखं कपाट लावलं जाते आणि 4 दिवसच व्यवस्थित राहिलं जाते. 5व्या दिवशी परत सगळं विस्कटून जातं. असं वाटतच नाही की आपण कपाट लावलेलं आहे आणि त्यात खूप माझा वेळ जात होता. म्हणून मी यावेळी ही आयडिया केलेली आहे. या साईडला पण ऑर्गनायझर 2 साडीचे ठेवलेले आहेत. एक भारीतल्या साडीचा आणि एक मीडियम साडी म्हणजे साध्या साड्यांचा ठेवलेला आहे. आणि या ऑर्गनायझरच्या साईडला आहे ना, तिथं माझे बरेच ओढणीचे ड्रेस शिल्लक राहिलेले आहेत, तेच ठेवलेले आहेत. आणि वन पीस आणि स्कर्ट तर काय बोलायलाच नको, ट्रॅडिशनलचे ते दुसऱ्याच बॉक्समध्ये ऑर्गनायझरमध्ये ठेवलेलं आहे मी. आणि आता हे बघा, हे असं ऑर्गनायझर मी ऑनलाईन ॲमेझॉनवरून घेतलेलं आहे. असे 4-5 तरी एकदम काहीतरी भेटलेले आहेत. मी 2 घेतलेले आहेत आणि 2 पप्पांना दिलेले आहेत टी शर्ट ठेवण्यासाठी. आणि आता ह्याच्यामध्ये मी टी शर्ट अशा पद्धतीने रोल करून ठेवणार आहे. आणि किती टी शर्ट आहे त्याला तर प्रमाणच नाही आहे त्या टी शर्टला. आणि हे सगळे माझे टी शर्ट बाहेर घालण्याचे आहेत, घरात घालण्याचे तर वेगळेच आहेत ठेवलेले. कपडे घ्यायला खूप आवडतं मला, कपडे खूप आवडतात. कधीतरी मी कपड्याचं दुकान पण काढू शकते मग, कारण मला कपडे हा प्रकार खूप आवडतो. वेगवेगळे कपडे घ्यायला पण आवडतात, घालायला पण आवडतात. तर हे टी शर्ट असे बसलेले आहे. त्याच्यामध्ये अजून एक असाच सेम ऑर्गनायझर भरलेला आहे का टी शर्टचा. आत्ता नंबर आहे जीन्स पॅन्टचा. जीन्स पॅन्ट तर हर प्रकारची जीन्स पॅन्ट आहे, कोणत्याच प्रकारची माझ्याकडे जीन्स पॅन्ट नाही आहे असं नाही आहे. कलर पण सगळे आहेत, अगदी क्रीम कलरपासून सगळ्या कलरचे जीन्स पॅन्ट आहेत. स्ट्रेट पॅन्टा पण आहेत. हे ऑर्गनायझरवरचे टी शर्टनी भरलेले आहेत. इकडे साईडला जागा आहे, तिथं काहीतरी ठेवायचा विचार आहे. आता पॅन्ट आपण सगळ्या व्यवस्थित लावून घेऊया. हे 3 पॅन्ट आहेत त्या माझ्या ट्रॅक पॅन्ट आहेत. आणि बाकीच्या साईडला मी जीन्स पॅन्ट लावणार आहे. हे बघा कसं दिसत आहे, एकावर एक ठेवलेलं आहे मस्त रचून. हे कारण ऑर्गनायझर हे थोडासा कप्पा छोटा आहे, त्यामुळे ऑर्गनायझर बसणं जरा अवघड गेलं असतं. त्यामुळे मी याच्यासाठी असंच ठेवलेलं आहे पॅन्टचं. आणि हे बघा हे आपलं झालेलं आहे कपाट छान ऑर्गनाइज. हे मगाशी दाखवलेलं आहे तसंच पूर्ण खालीपर्यंत आता मी हे कपाट दाखवणार आहे तुम्हाला. तुम्ही बघू शकता हे झालेलं आहेत. साड्या वगैरे ठेवलेल्या, डांबर गोळ्या तर भरपूर वापरते मी. याच्यामध्ये आपले लेडीज वेअर सगळे ठेवलेले आहेत या बॉक्समध्ये. इतर रोज घालायचे ड्रेस, घरी घालायचे. या बॉक्समध्ये सगळ्या लेगिन्स आहेत. लेगिन्स जवळजवळ 20 तर असतील याच्यामध्ये, 20पेक्षा जास्त असतात. हे सगळे माझे ब्लाऊज आहेत, एक्स्ट्राचे ब्लाऊज. हा ब्लाऊज कलेक्शनचा व्हिडिओ मी केलेला आहे पोस्ट, मी अजून एकदा सांगते. हे माझे रोज घालायचे कुर्ती आणि लेगिन्स आहेत. ओके, तर चला हा आपण कपाट बंद करूया आणि पुढच्या कपाटाकडे जाऊया. म्हणजे आता हे आहे सगळं वेस्टर्न वेअर. हे सगळे वेस्टर्न वेअर जम्पसूट आहेत. हे मधले आहेत ते सगळे स्कर्ट आहेत. स्कर्टचं कलेक्शन पण मी ऑलरेडी पोस्ट केलेलं आहे, ते तुम्ही नक्की जाऊन बघू शकता. कोणता स्कर्ट तुम्हाला जास्त आवडतो आणि वन पीसपासून पण स्कर्ट कसा बनवायचा हे मी तुम्हाला सांगेलच. आणि 2 बनवलेले आहेत. एक स्ट्रेट पॅन्टपासून पण बनवलेलं आहे, ते पण तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि हे क्रॉप टॉप वगैरे आहेत. आणि मगाशी दाखवल्याप्रमाणे हे इथं रिकाम जागा होता, इथं मी ठेवलेले आहेत माझे टॉप ठेवलेले आहेत बाहेर घालायचे. हे टी शर्ट ठेवलेले आहेत. ह्या आपल्या जीन्स पॅन्टा वगैरे होत्या. ह्या नाईट पॅन्टा पण तिथंच ठेवून ठेवलेल्या. 2 प्लाझो एक्स्ट्राच्या होत्या त्या ठेवलेल्या आहेत. आणि हे थोडं मेस दिसते, पण स्वेटरच्या घड्याच अशा बसत आहेत, त्यामुळे मी इथं स्वेटर आणि जॅकेट एवढं फुल भरलेलं आहे. इतर सगळे शॉर्ट्स पॅन्ट वगैरे ठेवलेल्या आहेत मी या कप्प्यामध्ये. तर हे असं आपलं झालेलं आहे कपाट.
वेस्टर्न ड्रेसचे जर तुम्हाला कलेक्शन हवं असेल तर तो पण व्हिडिओ मी करेल. आणि इथं हे छोटे छोटे क्रॉप टॉप वगैरे आहेत. आणि आता जरा छान दिसत आहे माझं कपाट, मला खूप आवडलं. इकडच्या साईडचा कप्पा परत तुम्हाला दाखवत आहे मी कसा झालेला आहे बघा तुम्ही. इथं पण कपडे ठेवलेले आहेत. हे आपले लेडीज वेअर ठेवलेले आहेत, डेली वेअर ठेवलेले आहेत. आणि हे साडीचं कपाट आता माझं छान दिसत आहे, मला खूप आवडलेलं आहे. अशा पद्धतीने मी ऑर्गनाईज केलेलं आहे ते. तुम्ही पण अशा पद्धतीने करू शकता. आणि हे ऑर्गनायझर 100 रुपयेपासून भेटतात. हे आहेत ते 150 रुपयाचे आहेत. हा जरा तर तुम्ही पण असे ऑर्गनायझर आणू शकता आणि तुमचं कपाट ऑर्गनाईज करू शकता. तर चला बाय.